काय झालंय हां, म्हणजे शिष्ट म्हणण्यापेक्षा पुणेरी म्हणजे बाणेदार. बरं बाणेदार असण्यात चूक काहीच नाहीये. म्हणजे आपला बाणा राखणं आणि तो जस्टिफाईड असणं यात काहीच चूक नाहीये. पण अगदीच खोलात शिरून बोलायचं झालं तर पुण्याचा इतिहास जर बघायला गेलात तर 2,000-1,000 वर्षांचा लिखित इतिहास उपलब्ध आहे. खूप जुनी संस्कृती आहे. आत्ता एक गेल्या 15-1 वर्षांपूर्वी उत्खननामध्ये 2200 वर्ष जुने मानवी शहर निर्मितीचे अवशेष सापडलेत पुण्यात. त्यामुळे कुठून तरी ते रक्तात डी-एन-एमध्ये पाण्यातून येणार ना हो. त्यात मला तरी गैर नाही वाटत काही. तो शिष्टपणा आणि तो बाणेदारपणा कुठे, कशा पद्धतीने, किती प्रमाणात वापरायचा याची जाण असणं महत्वाचं आहे एवढंच माझं म्हणणं आहे. बरं सध्या काय झालंय सध्या म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये पुणेरी पाट्या ह्या नावाखाली विनोद म्हणून काय वाट्टेल ते पुणेरी पाट्या या सदरात मोडून जाहीर केलं जायला लागलं. म्हणजे ती मीम्सची सुरुवात होती असं आपण म्हणू शकतो खरं तर. आत्ता काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स पुणेकर ह्या नावाखाली जे काही करतात, ते अत्यंत बोर आहे. म्हणजे खवचट माणूस हा काही एका प्रांताशी निगडीत वृत्ती नाही खवचटपणा ही. मुंबईतही तेवढेच खवचट माणसं आहेत, मला माहिती आहे, मी बघितलेली आहेत. प्रत्येक जाती धर्मात अशी खवचट माणसं असतात. केवळ पुणेरी कोकणस्थ ब्राह्मण म्हणजे असा खवचट सानुनासिक उच्चार असलेला कंजूस, कद्रू, किरकिरा हे एक स्टिरिओटिपिकल इमेज उगाचच बिल्डअप झालंय आणि त्याला खतपाणी आमचेच काही पुण्यातले मित्रमंडळी घालतात याचं खरं तर खूप मनापासून दुःख होतं. पण त्यावर त्यांचं घर आणि पोट चालत असेल त्यामुळे ठीक आहे, ऑल द बेस्ट. पण मला तरी हे काय फार पटत नाही असं. एक मला ह्याच्यात नक्की ॲड करावंसं वाटेल. साधारणपणे एक 25 वर्षांपूर्वीपर्यंत पुण्यातला कलाकार हा बेशिस्त किंवा फार भरवसा करण्यायोग्य नाही, अशी एक इमेज होती आणि ती काही अंशी त्या कलाकारांमुळेच बनलेली होती. पण साधारण 2000 सालापासून म्हणजे गेल्या एक 24-25 वर्षात मी नावं घेऊन इथे उल्लेख करू इच्छितो. कारण ही माझ्या आधीची पिढी आहे ज्यांनी हे कष्ट घेतले. प्रसाद ओक, लोकेश गुप्ते, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, मुक्ता बर्वे, मुग्धा गोडबोले रानडे, सीमा देशमुख जी पुण्याचीच आहे. या अशा अनेक कलाकार म्हणजे बरीच नावं माझ्या हातनं आत्ता माझ्या उल्लेख करायची राहून गेली असतील. पण ह्या काही लोकांनी सातत्याने अत्यंत प्रामाणिकपणे काम करून आमच्यासाठी वाट बऱ्यापैकी सुकर करण्याची सुरुवात तरी करून दिली होती. त्यासाठी मी ह्या सगळ्यांचे म्हणजे माझ्या आधीच्या पिढीतल्या म्हणजे कलाकार म्हणून आधीची पिढी म्हणतोय. वयाने फार अंतर नाही आमच्यात. पण कलाकार म्हणून ही आधीची पिढी. कारण ते माझ्या आधी मुंबईत येऊन सेटल झालेले हे सगळे लोक आहेत. ह्यांनी खूप मेहनत घेऊन हा बेशिस्त कलाकार हा शिक्का पुसला आणि त्यासाठी ह्या सगळ्या कलाकारांचा मी जेन्युइनली मनापासून ऋणी आहे. हे मात्र मला या मंचावरून सांगावंसंच वाटतं. ॲक्चुअली आणि मुंबईत आलो तेव्हा सुरुवातीला हे खूप ऐकावं लागलं मलाही. पुणेकर, पुण्याचा कलाकार. बरं टीकेबद्दल माझं काही म्हणणं नसतं. माझ्या कामाबद्दल तुम्ही बोला. उगाच उठून कोणीही बोलतंय म्हणून उठून पुण्याबद्दल तुम्ही बोलाल तर ते मी नाही ऐकून घेऊ शकत. आजही नाही घेऊ शकत. आता फक्त रिॲक्ट व्हायच्या पद्धती बदलल्या. तेव्हा नाटकाच्या तालमी चालल्या होत्या व्यावसायिक नाटकाच्या आणि एक साधारण 2 नाटकं सिनियर असा एक कलाकार. उत्तम अभिनेता आहे. मला अभिनेता म्हणून तो माणूस खरंच मनापासून आवडतो. आजही आवडतो. बरं आजही आमचं नातं काय आहे ओळख-बिळख व्यवस्थित आहे. तर तेव्हा तो आमच्या एका तालमीच्या सत्रात म्हणला, काहीतरी झालं आणि तो म्हणला, "एक वेळ सापाला सोडा पण पुणेकरांना ठेचा." आणि माझी तळपायाची गेली होती मस्तकात. नवीन मुंबईत आलोय, हा जरा सीनियर आहे, ह्याचं काम आपण बघितलंय तिकीट काढून आधीचं नाटक. नको बोलायला आत्ता असं म्हणून मी गप्प बसलो. प्रयोग सुरू झाले त्या नाटकाचे आणि एकदा मी, तो आणि माझा मित्र आशिष बेंडे तोही त्या नाटकात होता. आम्ही एके ठिकाणी होतो आणि आशिषला काहीतरी फोन आला आणि म्हणून तो फोनवर बोलायला गेला. मी त्याला म्हणलं, "अरे तुला आठवतंय का तू आपल्या त्या तालमींच्या वेळी म्हणला होतास एक वेळ सापाला सोडा पण पुणेकरांना ठेचा." म्हणलं, "हो आठवतंय." बरं त्यावेळी मी जेव्हा मुंबईला आलो तेव्हा मी जर मुंबईला तेव्हा नसतो आलो ऑगस्टमध्ये तर त्या वर्षी डिसेंबरमध्ये मी इंटर युनिव्हर्सिटीला पॉवर लिफ्टिंगला उतरणार होतो. अशी तब्येत होती माझी तेव्हा. मी त्याला म्हणलं, "तुला आठवतंय का हे?" तो म्हणला, "हो आठवतंय."
तुला खरं सांगतो, तुझं नशीब खूप चांगलं आहे की मी नवीन नवीन मुंबईत आलोय. आजही नवीनच आहे मी अजून, पण तेव्हा अगदीच तालमी चालू होत्या. तुझं नशीब चांगलं आहे. म्हटलं का रे? म्हटलं कुत्र्यासारखा मारीन परत पुण्यावरनं काही बोललं असतं. त्याचा चेहराच पडला. म्हणजे तुला काय राग आला का? म्हटलं ऑब्व्हियसली माझं जन्मस्थान आहे ते. तिथे जडणघडण घडली आहे एक व्यक्तिमत्वाची. ती चांगली वाईट, तुला आवडते नाही आवडत माझा संबंधच नाही. तुला हक्क कोणी दिला? मुळात म्हटलं तुझं गाव कुठलं? अमुक अमुक. त्या गावाची जेवढी लोकसंख्या आहे ना, तेवढी लोकसंख्या माझ्या शुक्रवार पेठेची आहे म्हटलं. जेवढं क्षेत्रफळ आहे ना तुझ्या गावाचं, तेवढं माझ्या शुक्रवार पेठेचं आहे. बरं तू इथे काम करून नाव कमवायला, पैसे कमवायला आलायस. मी तेच करायला आलोय. कामात काही चुकलं माकलं तिथे बोल, मला काही वाटणार नाही. उगाच उठायचं आणि पुणेकरांना तुला किती पुणेकर माहिती आहेत रे म्हटलं. आणि त्यांनी सोडला म्हणून म्हटलं जीभ धसते तुझी बोल. परत बोललास तर मार खाय, कुत्र्यासारखा मारीन म्हटलं. आता रिॲक्ट व्हायची ही तेव्हाची पद्धत होती. मी वय वर्ष 20 होतो. आताही राग तेवढाच येतो. उगाचच कारण नसताना एक जनरलाइज स्टेटमेंट करणं, शिष्ट, कदरू किंवा जे काही, त्याचा राग येतो. पण आता मी माफ करतो. कारण आपण ह्यावर रिॲक्ट होऊन ते लोक मोठे होतात असं वाटतं. मग त्यापेक्षा अनुल्लेखाने मारलेलं बरं. ग्रुपिझमचा सामना असा फार नाही नशिबाने करायला लागला. एकतर गंमत काय म्हणजे गंमत नाही आहे खरं तर, पण माझ्या बाबतीत हे नशीब चांगलं होतं. 2 प्रकार असतात. एक तर काम मिळालं म्हणून मुंबईत येणारे किंवा काम शोधायला मुंबईत येणारे. मला काम मिळालं म्हणून मी मुंबईला आलो. त्यामुळे आता पुढचे 3-4 महिने स्ट्रगल करूया. मग ते एका कंपूत शिरायचा प्रयत्न करूया. नाही शिरता येते ह्या. आणि तेव्हा ना ॲक्च्युली सुरुवातीच्या माझ्या काळात 2003, 2004, 5, 6 ह्या काळात एवढी मराठी क्षेत्रामध्ये, बरं मी तेव्हा व्यावसायिक नाटकच करत होतो आणि एखाद 2 मालिका. तिथे अशी कंपू शैली तेवढी झालेली नव्हती तेव्हा तयार. मे बी बीजं रोवली गेली असतील तेव्हा, ज्याची फळं आत्ता दिसतायत. पण तेव्हा एवढं नव्हतं. आणि नशिबाने मला कामातनं काम मिळत राहिलं. सो मला कुठल्याच आणि असंख्य वेगवेगळ्या लोकांबरोबर मी काम करत राहिलो. सो मला ह्याची झळ म्हणावी तशी नाही आत्तापर्यंत पोचलेली. कुठेतरी खंत वाटते, की आपली म्हणावी अशी ह्या क्षेत्रातली एक 10 माणसं नाहीत, की हां, ह्यांच्या प्रोजेक्टमध्ये माझा विचार नक्की केला जाईल. याची कुठेतरी खंतही वाटते. पण कुठेतरी ह्याची चांगली बाजूही दिसते, की ठीक आहे त्याच लोकांबरोबर काम करण्याच्या स्टिरियोटाइपमध्ये अडकायची वेळ नाही आली. दोन्ही बाजू आहेत. पण मला त्रास नाही झालेला कंपूशाहीचा किंवा ह्या कंपू काय म्हणता येईल कल्चरचा त्रास नाही झालेला. हो. माझं कायम म्हणणं असतं, म्हणजे मी हे फार तात्विक वगैरे वाटेल तुम्हाला, पण हे खरं आहे. म्हणजे माझं ठरलंय हे खरं आहे. प्रत्येक शहराचा एक स्वभाव असतो. पुणं कसं आहे ना, पुणं मुळातच लोडाला टेकून बसलंय. तुम्ही आलात, या, जेवून जा, थोडा वेळ आराम करा. कशाला उन्हाचं बाहेर पडताय? सावकाश. होईल. सगळं होईल. हे अजूनही पुण्यात आहे. मुंबईचं कसं आहे ना, मुंबई तुम्हाला खूप दमवते. खूप खेळते तुमच्याशी. आणि दमव म्हणजे नको जीव इथपर्यंत दमवते सर्व पद्धतीने. म्हणजे एक आयुष्याचा वेग म्हणा, नैसर्गिक आपत्ती ज्या सरकारी निष्काळजीपणामुळे ओढवलेल्या जास्त आहेत, पण तरी नैसर्गिकच मूळ त्यांचं त्या आहेत. तुमच्या आसपास शेजार जो काही येऊ शकतो भाड्याने एस्पेशली राहताना, त्याची काही गॅरंटी नाही. त्या अनेक गोष्टी आहेत. ह्या सगळ्या बाबतीतनं मुंबई खूप दमवते. पण त्यातून तुम्ही जर तरलात तर मुंबईसारखं शहर नाही. म्हणजे मला पुणं ह्याच्यावरनं एक पुणेकरच माझ्यावर खूप नखं रोवून उभे राहायचा प्रयत्न करत होते, की मग म्हणजे पुण्याबद्दल काही वाटत नाही का? म्हटलं माफ केलं मी. त्यामुळे असं काही नाही. पुणे ही जन्मभूमी आहे, मुंबई ही कर्मभूमी आहे. या दोन्ही जीवनशैलींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. बरं मी पुणं जे म्हणतोय ते मी ज्या पुण्यात वाढलो ते. म्हणजे आता पुण्याचा विस्तार इतका वाढलाय, तो चांगला का वाईट हा वेगळा मुद्दा आहे. तो पॉलिटिकल चर्चेचा मुद्दा झाला. पण माझ्या माहितीतलं माझं म्हणून जे पुणं आहे, तिथली लाईफस्टाईल अजूनही मुंबईच्या मानाने कमीत कमी 70% कमी वेगात चालते. म्हणजे एकदा मी पुण्यात गेलो होतो आणि काहीतरी चालत बाहेर पडलो होतो. काहीतरी आणायला. माझ्या घरापासून 2 चौक सोडून मंडई आहे.
मंडईतच मे बी जात असेल, कशाला गाडी काढा म्हणून चालत चाललो होतो. आणि साधारणतः सकाळी 9:45-10 वाजले होते. दुकानं बंद होती हो. दुकानं बंद होती. म्हणजे 10 वाजले तरी दुकानं उघडा, व्यवसाय तुमचा सुरू करा ना काम. असा एक भयानक त्रास झाला मला. बरं, लोकांचा चालण्याचा स्पीड, शहराचा स्पीड हा लोकांच्या चालण्याच्या स्पीडवरून ओळखावा असं माझं एक प्रामाणिक मत आहे. इतके हळू चालत होते. भर भर गावात, भर वर्दळीच्या भागात निवांत चालत होते सकाळी 10 वाजता. मुंबईत काय बिशात तुम्ही या स्पीडनी चालत स्टेशनच्या आसपास वगैरे लाथेने चिरडून पुढे जातील लोक तुम्हाला, कारण तेवढी गरज आहे या शहराची. पण दोन्ही शहरांच्या या लाईफस्टाईल्समध्ये मजा आहे. दोन्हीमध्ये काय म्हणतात, एक आपुलकी आहे, डेफिनेटली आहे. फक्त मुंबई शक्यतो तुम्हाला बाहेर फेकायला बघते, पण तुम्ही त्या सगळ्या परीक्षांमधून पास झालात ना, तर या शहरासारखं शहर नाही, खरंच नाही. किंबहुना आता 2024 साल उजाडलंय, निम्म झालंय ऍक्च्युली. मी 2003ला मुंबईला शिफ्ट झालो. 83 सालचा जन्म, ऑगस्टमध्ये शिफ्ट झालो. म्हणजे मी 20 वर्षाचा होतो. 20 वर्ष पूर्ण झाली होती माझ्या आयुष्यातील. आणि आता 2003 ऑगस्ट ते 2024 ऑगस्ट, म्हणजे ऍक्च्युली आता मी पुण्यापेक्षा जास्त काळ मुंबईत घालवलाय. पुण्यावर मला कधीच आजपर्यंत कविता सुचली नाही. का माहिती, खूप लहान असताना शाळेत काहीतरी केली होती. मुंबईवर मात्र एक दिवस असंच काय माहित नाही झाली ही कविता करून सुद्धा ऑलमोस्ट 1.5-2 वर्ष. लॉकडाऊन जस्ट संपल्यानंतर का त्या सुमारास कधीतरी एक कविता सुचली होती. तुमच्या परवानगीने मी वाचून दाखवतो. मुंबई कमाल शहर आहे. हो, मला आवडते मुंबई. माझ्या मते प्रत्येक शहराचा एक स्वभाव असतो. मुंबई तुम्हाला खुणावते, जवळ बोलावते आणि तुम्ही आलात की तुमच्याशी खेळायला लागते. खूप खेळते, खूप दमवते, कधी अगदी नकोसं करते. पण या सगळ्यातून तुम्ही पार झालात की मग उराउरी कडकडून भेटते, कवटाळते. हिने मला खूप काही दिलं, शिकवलं, दाखवलं. या अशा दिलदार, थरारक, खोडकर, मस्तान्या शहराला हा छोटासा सलाम. और धीरे धीरे ये शहर सोता है. कल की भगदड़ की कीचड़ में उम्मीदों के कमल बोता है और धीरे धीरे ये शहर सोता है. करोड़ों में ख्वाब यहां दिन ढलने पर टंगे हैं. गली नुक्कड़ कूचे चौक जगह जगह पर बिखरे हैं. कितने टूटे हुए सच कितने, इसका हिसाब लगाता है और धीरे धीरे ये शहर सोता है. कल का सूरज ले आएगा और बड़ा ख्वाबों का ढेर. कल का सूरज ले आएगा और बड़ा ख्वाबों का ढेर. इनमें से फिर बनेंगे कुछ खट्टे अंगूर, कुछ मीठे बेर. ऐसे सारे फलों को अपने दामन में समाता है और धीरे धीरे ये शहर सोता है. सच और सपनों के तानों बानों में पनपती यहां जिंदगी. सच और सपनों के तानों बानों में पनपती यहां जिंदगी. धुंधली गर्म आंखों में भी चमकती यहां जिंदगी. लहरों से टकराता तू हैरान जब जब होता है. हालत तेरी देख ये मस्ताना भी कुछ रोता है और धीरे धीरे ये शहर सोता है. खुद से प्यार करने की रोज वजहें देता है. खुद से प्यार करने की रोज वजहें देता है. तेरे आंसुओं का बोझा अपने सर पर ढोता है. तेरी हर खुशी से पगले सुकून बड़ा ये पाता है. बच्चा मान लिया है तुझको, गोद में लोरी सुनाता है और धीरे धीरे ये शहर सोता है. घरात खूप पोषक वातावरण एकूणच या कलाक्षेत्राच्या दृष्टीने होतं. बाबाची अजूनही इच्छा आहे, मी खरं तर गाण्यामध्येच काहीतरी अजूनही करावं. शक्य नाही असं नाही, इच्छेचा प्रश्न आहे माझ्या. पण पाठिंबा कायम होता आणि मी ते ठरवून घरी सांगण्याची ते मम्मा बाबा दोघंही वाट बघत होते. अभ्यासातही मी हुशार होतो. म्हणजे मनापासून अभ्यास केला तर 85च्या वर टक्के. बरं, तेव्हा 85-86 हे उत्तम मार्क मानले जायचे. आता कोणी खिसगणतीतही धरत नाही हल्लीच्या काळात त्यांना, पण तेव्हा तसा बरा काळ होता तेव्हा असं म्हणूया आपण लहान मुलांच्या दृष्टीने. पण अभ्यासात मी हुशार होतो
पण हळू-हळू अभ्यासाची गोडी कमी झाली आणि ह्या क्षेत्राकडे कल वाढला. त्याचंही कारण मे बी घरामध्ये सतत कुठल्यातरी नाटकाच्या तालमीविषयी चर्चा. कारण मम्मा-बाबा दोघंही त्यात नोकऱ्या सांभाळून हे सगळं करणारे. बाबा जास्ती. आणि घरात जवळ-जवळ म्हणजे माझ्या आठवणीत आत्ता ह्या क्षणी पुण्यातल्या आमच्या घरात जवळ-जवळ 3,500 ते 4,000 पुस्तकं आहेत. आणि ती सगळी माझ्या वडिलांनी वाचलेली आहेत. असं बरं सतत घरात शास्त्रीय संगीत आयदर एखादं म्युझिक इन्स्ट्रुमेंटल किंवा व्होकल चालूच असायचं. म्हणजे मी पाळण्यात असल्यापासून ॲक्चुअली खरं सांगायचं तर. सो घरातलं वातावरणच असं होतं आणि कधीच इंजिनियर हो, डॉक्टर हो, तुझी क्षमता आहे. इंजिनियर व्हायची क्षमता माझी नक्की होती अकॅडमिकली. पण इच्छा नसेल तर नको होऊस. काहीच प्रॉब्लेम नाही. तुला काय व्हायचंय ते तू ठरव, पण मग ते व्हायचं. आम्ही पाठिंबा देऊ, पण कष्ट करायचे एवढीच अट होती घरात. सो मुंबईला आल्यानंतर सुद्धा ॲक्च्युअली प्रामाणिकपणे सांगायचं तर मला खरंच फार खडतर स्ट्रगल वगैरे नाही भोगावा लागला. माझ्या नशिबी नाही आला. याचे काही दुष्परिणाम पण आहेत, की मूलभूत अंगात जो आळस आहे, तो झटकून काही करूया, ही उमेद फार वर आणायची कधी वेळ नाही आली. कारण घरून खरंच खूप पाठिंबा होता, कधी-कधी आर्थिक सुद्धा आणि कामातून काम मिळत गेलं. एक सतत जाणीव होत करून देत राहिले माझे आई-वडील. त्यातूनही पुन्हा बाबा, की मिळालंय त्या कामात तू समाधानी पटकन होतोस, त्याविषयी जरा बोल. म्हणजे आय नो स्पॅरो इन हँड इज बेटर दॅन टू इन द बुश. पण त्या टू इन द बुश मधली एखादी जर ह्याच्यापेक्षा चांगली असेल आणि ती जर कोकीळ असेल तर? पण ते अंगी अजून भिनलं नाही. म्हणजे आता 20 वर्ष जवळ-जवळ करिअर चालू आहे, बरं चालू आहे. 32 मालिका, 14 व्यावसायिक नाटकं, 18 सिनेमे, प्रेक्षकांनीही कामाची, कौतुकाची दिलेली थाप हे सगळं आहे. पण कुठेतरी ही खंत बाबाला आहे, याची खंत मला आहे, की ॲक्टर म्हणून ग्रोथ व्हावी तितकी झाली नाही. NSDला तू का गेला नाहीस? जायला हवं होतंस, असं बाबांनी विचारल्यावर त्यावेळेला वयाच्या तोऱ्यात मी उत्तर दिलं होतं, अनेक ऑडिशन्सना, म्हणजे तेव्हा हे अजूनही घडतं. आता कमी झालंय कारण आता कास्टिंग डायरेक्टर्सच्या थ्रूच ऑडिशनचे कॉल जास्ती येतात. तेव्हा वॉक इन ऑडिशन्स खूप असायच्या. काय NSD मधनं पास आउट झालेले लोक जथ्याने येतात ऑडिशनला आणि त्यांच्या डोळ्यातनं अशी अशी वखवक असते, की आमचा तर हक्क आहे, आम्ही तर शिकून आलोय, ट्रेंड ॲक्टर अशी. म्हणजे खुनशी नजरेने बघायचे. त्यातून ते एकत्र असे 5-7 लोक यायचे ऑडिशनला आणि हे सगळं म्हटलं 3 वर्ष NSDत जाऊन नंतर येऊन जर मला इथे ऑडिशनलाच जायचंय किंवा डेली सोपच करायची आहे, तर मी 3 वर्ष मी व्यावसायिक नाटक आणि डेली सोप करून अनुभव गाठीशी बांधून घेईन, असा तेव्हाचा थॉट होता. वय वाढल्यानंतर कळलं, की तेव्हा जर त्या वयात खरंच गेलो असतो NSDमध्ये, प्रशिक्षित नट व्हायला म्हणून नाही, पण निदान कॅनव्हास तरी मोठा झाला असता. एक सर्कल कदाचित 2-3 वेगळी सर्कल्स वाढली असती. पण आता NSDत जायचं वय तर सरलं माझं. पण आता बघू, वाचन आणि इंटरनॅशनल सिनेमा आणि चांगलं थिएटर बघणं या मार्गांनी ग्रो करायचा प्रयत्न करतोय स्वतः. सगळ्यात पहिलं नाव घेईन मी परेश मोकाशी. कारण मी मुंबईला आलो, शिफ्ट झालो तेच लग्न कल्लोळ या नाटकामुळे. परेश मोकाशी लिखित दिग्दर्शित नाटक. आणि कमाल नाटक होतं ते. दुर्दैवाने त्याचे प्रयोग कमी, 204च प्रयोग केले आम्ही त्याचे एका वर्षात आणि ते नाटक बंद केलं. पण श्रीमंत करणारा अनुभव होता. ती अख्खी प्रोसेस आणि मग ते दौरे आणि परेशचा इन जनरल आयुष्याकडे बघायचा अप्रोच, त्याच्या कलेकडे बघायचा अप्रोच. त्यांनी त्यावेळेला बरं परेश मी लहान असल्यापासून ओळखतो. त्यामुळे म्हणून असं नाही, पण आम्ही पुण्यातनं आलोय, मी आणि आशिष बेंडे, तोही त्या नाटकात होता. तर मी पुण्याहून आलोय, कधी काही लागलं तर सांग रे बाबा. ते सगळं वातावरण फार मोठा प्रभाव आहे माझ्यावर त्या वातावरणाचा. त्यानंतर मी नाव घेईन सतीश तारे यांचं. जादू तेरी नजर ह्या नाटकाच्या निमित्ताने, त्या नाटकाने मला काय दिलं तर सुयोग सारख्या अतिशय मोठ्या नाट्यसंस्थेबरोबर आपलं नाव जोडलं जाण्याची एक संधी दिली.
महाराष्ट्रातल्या जवळ-जवळ 60 थिएटर्समध्ये जाऊन प्रयोग करायची संधी दिली. अख्खा महाराष्ट्र बसनी फिरलो आम्ही त्या 2-3 वर्षाच्या काळात. प्रशांत दामल्यांसारख्या एका सुपरस्टार बरोबर 1 to 1 वेळ घालवायची संधी दिली आणि सतीश ताऱ्यांसारख्या माझ्या मते तरी गेल्या 25 ते 30 वर्षात अख्ख्या भारतात झालेल्या सर्वोत्कृष्ट नटांपैकी पहिल्या 15 मध्ये त्याचं नाव घेतलं पाहिजे त्या माणसाचं. बोलायचीही माझी योग्यता नाहीये त्या माणसाच्या अभिनय क्षमतेविषयी. बोलायचीही माझी योग्यता नाही. खूप काही शिकण्यासारखं त्या माणसाकडनं होतं. जमलं तेवढं आम्ही शिकलो. अंगी यायला हा जन्म नाही शक्य, म्हणजे प्रयत्नही करू नये. आपण फक्त विचार करावा की हे कुठून आलं असेल. म्हणजे कोणाचं पुस्तक आहे मला आठवत नाही, त्या पुस्तकाचं नावच आहे हे सारे येते कुठून. ताऱ्यांच्या बाबतीत उत्तम विनोदी अभिनेता हे एक बिरुद, म्हणजे सर्वोत्तम विनोदी अभिनेता हे एक बिरुद त्यांना वाहिलं गेलंच होतं. पण ते सर्वगुण संपन्न कलाकार होते. नट म्हणून तर तो फारच मोठा होता. ते उत्तम गायक होते, अप्रतिम नाचायचे. त्यांना जवळजवळ 8 वाद्य हुकमी वाजवता यायची. त्यात तालवाद्य झाली, सुरवाद्य झाली. पण मी तेव्हाही म्हटलं होतं जादू तेरी नजर चढेला, यक्ष आहेत आणि यक्षांना शाप असतात. काही शाप त्यांनी ओढवून घेतले होते, काही इतरांनी त्या गोष्टींचा भांडवल करून. दुर्दैव आहे, पण तो काहीच्या काही कॅलिबरचा एक नट आपण गमावून बसलो आणि वेळच्या वेळी त्यांना सपोर्ट करून उभं करण्याची संधी होती काही अत्यंत ह्या क्षेत्रातल्या पॉवरफुल माणसांकडे, पण त्यांनी केलं नाही ते. उलट ते त्यांचं डाऊनफॉल पुन्हा सुरू झाला तेव्हा त्याची मजा बघितली आणि नंतर अंत्ययात्रेच्या वेळी मीडिया चॅनल्सला इंटरव्ह्यू देत होते निर्लज्जासारखे. ते जाऊ दे, ते आमच्या क्षेत्रातले हे काही शाप आहेत. पण सतीश तारे दुसरे कलाकार, मला खूप शिकायला मिळालं. ते मी नट म्हणून नाही, पण दिग्दर्शक म्हणून मी सतीश राजवाड्यांचं नाव घेईन. असंभव या मालिकेने मला खऱ्या अर्थाने थोडीफार प्रसिद्धी मिळवून दिली. निदान तेव्हा मालिकांमध्ये कलाकारांची नावं सुद्धा दाखवली जायची. नंतर ते बंद केलं वाहिन्यांनी, कारण कॅरेक्टर्सची नावं मोठी घराघरात प्रत्येकाच्या तोंडी कॅरेक्टरचं नाव आलं पाहिजे म्हणून. ते ठीक आहे, तो त्यांचा पॉलिसीचा प्रश्न आहे, माझं काही म्हणणं नाही त्यावर. पण असंभवमुळे मला बऱ्यापैकी ओळख मिळाली आणि त्यामध्ये मी खूपच नवखा होतो. त्याआधी सतीश बरोबर मी ऊन पाऊस या सिरियलमध्ये काम केलं होतं त्याच्या दिग्दर्शनाखाली. असंभवच्या वेळी तो स्वतःहून मला म्हणला, "त्या नाटकामुळे फरक पडलाय थोडाफार. ऊन पाऊसच्या वेळी तू फक्त चिडलेलाच अभिनय करायचास, बराच फरक पडलाय. गुड गुड." कॅमेरा अँगल्स आणि त्यातल्या बारीक सारीक गोष्टी, क्लोजला जर दुसऱ्याला क्यू द्यायला उभं असेल तर साधारण कुठे उभं राहावं. जर तू माझा क्लोज आहे आणि इथे लुक असेल आर्टिस्टचा, तर अगदीच तिथे उभं राहणं शक्य नसेल तर तिथे आपला हात ठेवून खालती बसावं. या सगळ्या बारीक सारीक गोष्टी असतात, या सतीशनी शिकवल्या. त्याचबरोबर त्याच काळात त्याच्या जस्ट आधी मी नाव घेईन मंदार देवस्थळीचं. दिग्दर्शक म्हणून खूप पाठिंबा वादळवाट ह्या मालिकेत मंदारने दिला. माणूस म्हणून मला खूप आवर्जून उल्लेख दोघांचा, म्हणजे परेशचा तर मी केलाच, 2 जण राहिलेत त्यांचा मी करीन. ऋषिकेश जोशी आणि पुष्कर श्रोत्री यांचे उपकार आहेत माझ्यावर. ऋषिकेशच्या घराची दारं आमच्यासाठी 12 महिने 24 तास उघडी होती. कधी या घरचं जेवावं असं. पुष्करचंही तसं खूप मदत केली. त्यामुळे कातड्याचे जोडे घातले तरी कमी होईल, कारण आमच्या क्षेत्रात असं फार निरपेक्षपणे नाही करत. त्यानंतर सांगायचं तर लाला देशमुख
आणि सीमा देशमुख यांनी पुन्हा मी हे म्हणतो, मी हे कलाकार म्हणून यांच्याकडनं फार शिकलो किंवा आत्मसात केलं असं नाही या काही लोकांकडनं, पण माणूस म्हणून यांनी जी मदत केली, म्हणजे माझ्या नंतर जी पिढी येईल मुंबईमध्ये त्यांना मदतीसाठी कसं वागावं हे शिकणं पण फार गरजेचं होतं. म्हणजे माझ्या नंतरची पिढी म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि हे सगळे लोक. तर काय काय अडचणी मला नशिबाने नाही आल्या अडचणी, पण येऊ शकतात आणि काय काय येऊ शकतात ते मी बघत होतो आजूबाजूला. तर तेव्हा आपण कशी मदत करू शकतो, काय काय करावं ह्या दृष्टीने ह्या काही लोकांचे खूप उपकार झाले आणि हे मी आजन्म विसरू शकत नाही. प्राची बाबाच्याच म्हणजे आमच्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्याच आमच्या ग्रिप्सच्या ग्रुपमध्ये काम करायची आणि बाबा तेव्हा एक नाटक त्याचं झालं होतं बसवून आणि दुसऱ्याच्या तालमी चाललं होतं आणि बाबाकडनं ऐकलं होतं वर्णन. अरे कसली आहे, मूड झाला तर एकटीच जाते कुठेतरी आणि मटण पाया सूप वगैरे पिऊन येते, 2 भाकऱ्या जेवते आणि असं बरंच काय काय. आणि मी एक ते नाटक जेव्हा बघायला गेलो सुदर्शनला, ग्रिप्सच जे बाबांनी बसवलं होतं ज्यात ती काम करत होती. तर तेव्हा मला नंतर कळलं की आतमध्ये जाम हवा होती की अरे अस्ताद आलाय, कारण ही गोष्ट साधारण 2008ची वगैरे. तर प्रयोग संपला, मी आपला स्टेजवर बरं सुदर्शन रंगमंच हे आमच्या संस्थेचं जे थिएटर आहे, इंटिमेट थिएटर आहे. प्रयोग संपल्यावर काय मध्ये पडदा बिडदा काहीच नाही, मी आपला स्टेजवर गेलो, छान झालं आणि प्राची आणि तिची एक मैत्रीण, दोघी 2 मैत्रिणी, मुग्धाली आणि दुसरीचं नाव अनुजा मला वाटतं, अनुजा तिघीजणी उभ्या होत्या. मी डायरेक्ट प्राचीकडे गेलो, म्हटलं मटण सूप प्यायला कधी जाऊया. आणि तिला ना काय रिॲक्ट व्हावं कळलंच नाही. ती कधी असं काहीतरी उसना अवसान आणून ती बोलली आणि त्या दिवशी आम्ही डायरेक्ट फिक्स केलं, चल मग उद्या रात्री गुडलकला जेवायला जाऊ वगैरे. तसे आम्ही रात्री जेवायला गेलो दुसऱ्या दिवशी गुडलकला. अँड देन वी स्टार्टेड गोईंग अराउंड. मुंबईला तिला जेव्हा 4 दिवस सासूचे मिळाली त्याच्या जस्ट आधी, म्हणजे ती पण म्हणली मग मलाही, मी मुंबईला शिफ्टच व्हायचं म्हणते. म्हटलं मग आपण एकत्र राहूया का? चालेल म्हणली. पण आम्ही एकत्र राहायला लागलो तेव्हा जरा घराच्या बाबतीत थोड्या अडचणी आल्या. म्हणजे एक पॉइंट असा होता की 2 तास ती एका घराखाली बॅगा घेऊन उभी होती आणि मी बाईकवरनं माझ्या ओळखीच्या इस्टेट एजंट बरोबर घरं बघत होतो. इथेच पार्ल्यामध्येच घडलेली घटना आहे ही, अंधेरी पार्ला ह्या भागात. पण ते मिळालं घर, म्हणजे 2-2.5 तासात. त्यांचंच घर, त्या एजंटचंच घर, श्याम जोशी म्हणून आहेत. त्यांनी बऱ्यापैकी ह्या बाबतीत मला मदत केलेली आहे. तर त्यांचंच घर, 1 रूम किचन इथे कोळडोंगरी नावाचा जो भाग आहे तिथे होतं. तिथे मिळालं आणि जवळजवळ 3.5-4 वर्ष आम्ही होतो एकत्र. मध्ये बोरिवलीला राहिलो. आदिती सारंगधरचे भाडेकरू होतो आम्ही. मी, अजय पुरकर आणि प्राची असे तिघं राहायचो. तिला जो आजार झाला होता तो लिटरली, म्हणजे मेडिकल स्टॅटिस्टिक्समध्ये असं सांगितलं गेलंय की तो 10 लाखात 1 किंवा 2 होतो. बरं, तो जेव्हा कळतो तोच 3ऱ्या स्टेजला कळतो. त्यामुळे कळेपर्यंत वेळ हातची गेली होती आणि किती 24 का 25 डिसेंबरला तिला ऍडमिट केलं आणि 19 फेब्रुवारी 2012ला ती गेली. 45 दिवस ऍक्च्युअली स्पीकिंग. आणि गंमत म्हणजे काय, मी देव मानत नाही, पण एक कुठली तरी शक्ती आहे जी हे सगळं चालवते. त्या शक्तीला मी नमस्कार, मी त्या शक्तीला मी कुठल्याही मूर्तीमध्ये, कुठल्याही इमारतीमध्ये बसवत नाही. ती त्या सगळ्याच्या पलीकडे, असं माझं मत आहे. प्राचीचा फोन माझ्याकडे होता 20 फेब्रुवारीला. 19 फेब्रुवारीला ऍक्च्युली लग्नाची बेडी ह्या माझ्या नाटकाचा मुंबईत प्रयोग होता. तर मी 18 तारखेला संध्याकाळी प्राचीला भेटलो.
फारच भयानक अवस्था होती आणि मी तसाच तिकडनं निघून मुंबईला आलो. 19ला सकाळी मला प्राचीच्या आईंचा फोन आला, की "अरे, ही बघ ना कशी करते, जरा बोल तिच्याशी." तर ती काहीतरी आवाज फक्त घशातनं येत होते. मी इकडनं काहीतरी समजावल्याच्या सुरात बोललो 4 वाक्य. पण काही करणंच शक्य नव्हतं. मग डॉक्टरांना वगैरे मी इथनं फोन केले. तिला परत ॲडमिट केलं जोशी हॉस्पिटल म्हणून फार फार चांगलं हॉस्पिटल आहे पुण्यामध्ये. तिकडे ॲडमिट केलं आणि मी प्रयोग करून जाणार असं ठरलं होतं. तर पुढचं पाऊलमधले माझे सहकारी, आमचे प्रोडक्शन मॅनेजर, दिग्दर्शक मनीष दळवी, वैभव चिंचाळकर, लाला देशमुख, मी आणि पुण्यातला आमचा अजून एक मित्र सुश्रुत भागवत, असे 5 जण. केदार वैद्य हा दिग्दर्शक, ते वेगळ्या गाडीने येत होते. मी, लाला आणि सुश्रुत माझ्या गाडीने, कारण ते दोघं प्रयोगाला आले होते माझ्या. तिथनं आम्ही निघालो पुण्याला जायला. साधारण 9:20-25च्या आसपास, म्हणजे 4:30चा प्रयोग संपला 7च्या आसपास. आम्ही 7:45ला वगैरे निघालो. 9:20-25ला जरा खायला थांबलो चेंबूरला, कारण रवींद्रला प्रयोग होता. तिथनं निघालो, ट्रॅफिक लागला. चेंबूरला खायला थांबलो तेव्हा फोन केला मी, की जरा खाऊनच येतो, कारण तिकडे पोचायला मग एकमार्गी आम्ही न थांबता येऊ. सगळं झालं. मी पोचेपर्यंत खूप गर्दी दिसली मला. बरं माझ्या डोक्यात नाही. जोशी हॉस्पिटल जरा असं गल्ली-गल्लीतनं जावं लागतं तिथे. गल्लीच्या प्रत्येक मेन रोडपासनं गल्लीच्या तोंडापासनं अशी गर्दी, लोक, बरं सगळे ओळखीचे लोक असे उभे आहेत. तरी माझ्या लक्षात येईना काही, की काय म्हणजे असं आलेत लोक, बरं ओके. अरे हा पण आलाय, अरे ही पण आहे, असं. गाडीतनं उतरलो, तेव्हा लाला ड्राईव्ह करत होता. मी उतरलो, बाबा आला. म्हणला, "चल रे, पटकन चल." म्हटलं, "हो." "नाही, नाही, पटकन चल, बराच वेळ झालाय, आता अजून ठेवणार नाही." तेव्हा माझ्या लक्षात आलं. मी बाबाला थांबवलं. म्हटलं, "बाबा, गेली का?" म्हटलं, "हो." "ओके." आणि नंतर म्हणजे ते बाकी सगळं जाऊ दे. नंतर माझ्या लक्षात आलं, टाईम ऑफ डेथ जेव्हा डेथ सर्टिफिकेटवर होता, तो 9:25 होता. काय माहिती नाही, काय गंमत असेल. बरं, हे तिचं आजारपण साधारण डिसेंबरमध्ये पूर्ण डायग्नोज होऊन ते ॲडमिट करणं, ट्रीटमेंट वगैरे सुरू झाली. त्याच्या आधी जुलै-ऑगस्टच्या सुमारास, कधी जुलैमध्ये मला वाटतं, ती आजारी, म्हणजे तिला नॉशियाटिक वाटायचं. ही एवढं नॉनव्हेज ताव मारून खाणारी मुलगी, पण एक उकडलेलं अंड सुद्धा जाईना, वासाचा त्रास होतोय वगैरे, इतकं झालं होतं. तेव्हा ती एक दिवस, तिला अजय पुण्याला जाणार होता, तर त्याच्या सेटवर मी तिला फिल्म सिटीत नेऊन सोडलं, आमच्या ह्या इथल्या घरातनं. तेजपाल स्कीम नावाचा एरिया आहे विलेपार्ले ईस्टमध्ये, तिथनं मी तिला जाऊन सोडलं. ती जी त्या घरातून बाहेर पडली, त्यानंतर ती त्या घरी आलीच नाही परत. त्याच्या जस्ट त्याच दिवशी, त्याच दिवशी तिने एका हिंदी मालिकेची ऑडिशन दिली होती. आणि नाही, त्याच्या 2 दिवस आधी ऑडिशन दिली होती. तिथेही मीच तिला घेऊन गेलो होतो. आणि त्या दिवशी कळलं होतं की ती शॉर्टलिस्ट झाली आहे. 3 जणींमध्ये टॉप 3 मध्ये ती शॉर्टलिस्ट झाली आहे कास्टिंगसाठी. आणि पैशाची वगैरे बोलणी सुद्धा झाली होती आणि उत्तम पेमेंट देणार होते आणि ते तयार होते हिने कोट केलेल्या पेमेंटला. ती अजयबरोबर पुण्याला गेली. मग नंतर हे सगळं झालं. 20 फेब्रुवारीला अस्थि विसर्जनासाठी मी जेव्हा जात होतो, माझा एक मित्र गाडी चालवत होता, मी पुढे अस्थि घेऊन बसलो होतो. तिचा फोन माझ्याकडे होता. मला फोन आला, मी उचलला. तो त्या प्रोडक्शन हाऊसमधनं फोन होता, की तुमचं कास्टिंग फायनल झालंय, पुढच्या आठवड्यात आपल्याला कॉस्ट्युम ट्रायल्स आणि लुक टेस्ट करायचे आहेत. तेव्हा मी त्यांना हे सांगितलं, किंवा म्हटलं हे नाही शक्य होणार, कारण हे असं असं सिच्युएशन आहे. ती मुलगी तिथे रडायला लागली. ती सॉरी म्हणते, म्हणजे तिचा काय दोष होता बिचारी. काय ही शक्ती कोण आहे, ती काय खेळ खेळते, वय वर्ष 23, काय तिचा, काय माहिती का? 23 हे वय नसतो अशा पद्धतीने जायचं. हा, ऍक्सिडेंट झाला, काही झालं, ठीक आहे, किंवा तुमच्या जेनेटिक्स मध्येच काही असेल, होऊ शकतं. दुर्दैवीच आहे हे तरी. म्हणजे त्यावेळी माझी ममा खूप आवेगाने म्हणली होती, म्हणजे काही नावं घेऊन म्हणली होती. ह्या अशा मुली हे एवढं सगळं काय काय करतात, म्हणजे दारवा, सिगरेटी आणि रात्रीची जागरणं आणि सगळं हे असं वागतात, त्यांना काही होत नाही आणि हिला. मग असं नसतं ना, म्हटलं याला काय आता. सो तो एक जरा बिटर स्वीट म्हणतात तसं होतं त्याचं. बिटर स्वीट मला खूप आवडतो हा शब्द.
आणि व्हॉट इज लाईफ याचं मला जर एका शब्दात उत्तर द्या सांगितलं तर मी कायम बिटर स्वीट असं देतो. त्याच्या आधी मी अल्कोहोलिक. प्राची गेल्यानंतरच 1.5 वर्ष जवळजवळ मी इतका बेशिस्त वागलो, इतका कामाच्या हाकलून द्यायची लायकी झाली होती माझी. इंडस्ट्रीत मला हाकलून द्यायला हवं. एक तर झालं काय होतं, त्याच घरात मी राहतो. दिवस निघायचं, घरी जाऊन कुलूप उघडून आत केलं की खायला उठायचं. आणि फक्त घर नाही, सगळं खायला उठायचं. प्राचीच्या बाबतीत आपण यावेळी कसे चुकीचे वागलो, त्यावेळी आपल्याला ते सिम्पटम दिसलं होतं, आपण काही केलं का नाही, आपण तेव्हाच योग्य डॉक्टरकडे गेलो, हे सगळं पुढचे 2 महिने 3 महिने खात बसायचं. त्यातून फेब्रुवारीमध्ये प्राची गेली आणि मार्च मध्ये मला प्रपोजल हे नाटक मिळालं. प्रपोजल या नाटक ज्यांनी पाहिलंय त्यांना माहिती असेल, त्या नाटकाचा शेवटही असाच आहे की बघता बघता डोळ्यासमोरून आपलं असं एक माणूस बघता बघता गेला आणि मी काहीच नाही करू शकलो. मी उभा आहे, गेलं ते गेलं मी. ते मला इतकं रिलेट व्हायचं. कित्येकदा मी रिप्लेसमेंट केली होती त्यानंतर. माझे पहिले 50 प्रयोग होईपर्यंत कित्येकदा पडदा पडल्यानंतर सेटिंग मध्ये आमचे सेट काढायला, मोठा सेट होता, वेळ लागायचा तो काढून बसवर भरायला किंवा गेलं. तो सेट काढायला लागल्यानंतर सुद्धा मी 10 मिनिटं एकटाच हमसाहमशी रडत बसलेलो असायचो सेट. आणि खूप बेशिस्त वागलो त्या काळात. त्यावेळी काही काळ मला समजून घेतलं. तेव्हा पुढचं पाऊल ही मालिका करत होते. त्या युनिट मधल्या सगळ्या निर्मात्यांपासून विद्याधर पाठारे सोन्यासारखा निर्माता आहे, ते मनीष दळवी, मी मगाशी हर्षदा खानविलकर, कुणाल देशपांडे, प्रदीप बेलणकर, स्वप्नाली त्या मालिकेत जस्ट आली होती एप्रिलपासून, अभिजित केळकर होता, संग्राम समेळ, ह्या सगळ्यांनी, त्या संग्राम नंतर आला पण तरी यांनी खूप समजून घेतलं, सांभाळून घेतलं सुरुवातीला. पण नंतर ते वैतागले आणि माझं वागणं होतच तसं. नशिबाने तर या गोष्टीलाही जवळजवळ 12 वर्ष होऊन गेली. आज त्या माझ्या सगळ्या चुकांचं आमच्या कोणाच्याही एकमेकांशी असलेल्या नात्यात पडसाद म्हणतात नाही. आणि ते स्वतःची समजूत घालण्यासाठी केलेले मूर्ख प्रयत्न होते. त्यामुळे काही त्याच्यावरचा उपाय नव्हता. उलट मी बाहेर पडून 4 लोकांना भेटणं, सुट्टीच्या दिवशी एखादं नाटक बघायला जाणं. बरं, ते पार्ल्यात राहत होतो. हागेच्या अंतरावर दीनानाथ सारखं उत्तम थिएटर आहे, जिथे वर्षातले सगळे दिवस काही ना काहीतरी चालू असतं. त्याच्यापेक्षा स्वतःच्याच शेलमध्ये बसून राहणं, स्वतःचं दुःख थोडंफार गुंजारल्यासारखं करणं, याचे परिणाम कामावर, ही सगळ्यात मोठी चूक. बाकी तुझ्या वैयक्तिक आयुष्यात तू काही कर, काही काशी घाल, कामावर परिणाम होत नसेल तर कोणीच बोलणार नाही. तिथे परिणाम व्हायला लागल्यानंतर मग, आणि पुढचं पाऊल मधनं याच कारणास्तव मी नोटीस दिली होती. खरं पुढचं पाऊल सोडण्यासाठी मी ऑफिशियल 1 महिन्याची नोटीस दिली होती. तो 1 महिना पूर्ण व्हायला फक्त 9 दिवस राहिलेले असताना मी अशीच एक माती खाल्ली. सकाळी मी शूटच्या वेळी उठलोच नाही. त्या दिवशी दुपारी पनवेलला प्रपोजलचा प्रयोग होता. पार्ल्याहून पनवेलला जायचं होतं. शूट माझं चांदिवलीला असणार होतं, पवईच्या इथे चांदिवली मोठा स्टुडिओ, तिथे मी उठलोच नाही. आदल्या रात्री दारू केलं आणि ऑब्व्हियसली मला काढून टाकलं त्या दिवशी. बरं, त्या दिवशी मला मारून टाकण्याचाच सीन होता. म्हणजे पुन्हा ती शक्ती काय कुठली, मग ती शेण खायला जाते कुठल्या वेळी, मला मारून टाकण्याचाच सीन होता. प्रसाद जावादे आला होता मालिकेत, ते पात्र मला मारून टाकतं. तर मग मारून कसं टाकतं ते दाखवलंच नाही, कारण मी गेलोच नाही. केवळ माझ्या चेहऱ्यावर चादर आहे आणि चेहरा ओळखू येत नाहीये, दगडाने ठेचून चेहरा एक आहे सांगितलं मालिकेत पुढे. पण
हे कुठल्याच अँगलने माझं वागणं जस्टिफाईड नव्हतं, कुठल्याच अँगल. मला त्या युनिटमधनं, त्या निर्मिती संस्थेकडनं, माझ्या सहकलाकारांना कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नसतानाही माझ्या वागण्यामुळे मी त्यांना त्रास दिला होता. आणि त्याला एक गोंडस कारण स्वतःच ठरवून बसलो होतो. आणि हा लहान मोठा नाही, जवळजवळ 1 वर्षाचा काळ मी असं वागलो. पुढचं पाऊल मधनं मी लगेच त्याच वर्षी डिसेंबरमध्ये बाहेर. त्याच्या पुढचे पण ऑलमोस्ट 1-2-3 महिने असे वागणेकरी झाले ते. आणि दॅट वॉज नॉट द राईट वे टू डील विथ द सिच्युएशन. आणि ते नंतर कळलं. वय हा एक फॅक्टर असतो. 12 वर्षांपूर्वी म्हणजे मी पण तेव्हा 28चा होतो. घडलं माझ्या हातून. तशीच नाही म्हणता येणार. प्राची माझ्या आयुष्यात ज्या स्थानी होती ते स्थान प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्या जागी दुसरी व्यक्ती येऊ शकते. कुठल्या ना कारणाने नवऱ्याशी, गर्लफ्रेंडशी, बायकोशी, बॉयफ्रेंडशी नाही पटलं, वेगळे झालो किंवा असं काही घडलं, एक्सपायरच झालं तुम्ही पार्ट, काही काळानंतर तुमची इच्छा असेल तर यू कॅन सेटल डाऊन विथ सम अदर पर्सन. काही रिप्लेस नाही होऊ शकत. सो माझ्या दृष्टीने हे आयुष्यातली एक महत्वाची व्यक्ती जाणं, या पलीकडे यात काहीच साम्य नाही. बरं, काही महत्वाच्या व्यक्ती याच्या फारच पलीकडचं आहे ते सगळं. एक फरक आहे. ममा माझ्यात देखत नाही, बिकॉज बाबा मला आणि स्वप्नालीला म्हणलं मला जरा एकटं राहू द्यायची बरोबर, म्हणून आम्ही त्या खोलीच्या दारापाशी होतो. अन्यथा ममा माझ्या हातात गेली. प्राची गेली तेव्हा मी हसरच होतो, मी शहरातच होतो. पण मी मगाशी म्हटलं तसं वय 68 हे सध्याच्या काळात जायचं वय नाही, यंगच मानलं जातं खरं तर. इव्हन डॉक्टर्स वर सरप्राईज. पण पॅनक्रियाटायटिस नावाचा एक नालायक आजार आहे. तो का होईल, तो कोणाला होईल, तो कशामुळे, कधी, कसा बरा होईल याची ठोस उत्तरच मेडिकल सायन्सकडे अजून नाही. आणि तो झाला तर बरा होतो, नाही तर तो डायरेक्ट फेटॅलिटीकडे जातो, म्हणजे मरणाकडेच जातो. माझा एक अत्यंत जवळचा मित्र आहे पुण्यातला, अमित रांगडे म्हणून. तो माझ्याहून 6 महिन्यांनी लहान. सो त्याला सेम झालं होतं वर्षभरापूर्वी, पॅनक्रियाटायटिस. तो धडधडीत ठणठणीत बरा झाला. खूप चांगलीच गोष्ट. सो ममाचं त्याला सांगितलं तर अरे हा काळजी घ्यायला लागेल, पण अरे मी नाही का झालो बरा, गेलीच मला. आणि काळजी बाबाची. आपलं एक वेगळं आयुष्य आपण सुरू करतो, त्यातून वेगळ्या शहरात. 77 साली ओळख झाली, 76ला ओळख झाली. 77 ते 79 कोर्टिंग पिरियड होता. 79ला लग्न झालं, 83ला माझा जन्म झाला. आणि 2023च्या 26 डिसेंबर म्हणजे 39 वर्षांचा संसार, त्याच्या आधीची 48 वर्षांची मैत्रीण बघता 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 अचानक गेलीच. त्यातल्या त्यात एक बरं आहे, बाबाचा अजूनही आता या महाराष्ट्र कल्चरल सेंटर या संस्थेचं खूप काम पुण्यात चालू असतं. प्रायोगिक रंगभूमी, नृत्यकला, गायन कला, शिल्पकला, चित्रकला या सगळ्या क्षेत्रात त्याचं आमच्या संस्थेची 2-3 थिएटर्स आहेत. एक 5 मजली बिल्डिंग आहे, तिथे 2 थिएटर्स आहेत. आता त्यात एक नवीन थिएटरचं काम तेव्हा चालू होणार होतं जानेवारीपासून. निदान बाबा इथून त्या सगळ्यात ऑक्युपाईड होता, पण तेव्हा ते शेवटी उडून घरी आलं. जो व्हॅक्युम असतो भयाने. बरं, प्रॉब्लेम काय, मी उठून सतत पुण्याला जाऊ शकत नाही. बाबाला
मुंबईला राहायला घेऊन येण्यात अर्थ नाही, कारण त्यांनी उभं केलेलं सगळं तिकडे तो तिथे रमणार. इथे येऊन तो करणार काय दिवसभर? मी बाहेर, स्वप्नालीचं काही काम सुरू झालं तर ती बाहेर. जरा अडनिडं झालं होतं सिच्युएशन, पण शेवटी म्हणतात ना, टाइम इज द बेस्ट हिलर. होईल, वेळ लागेल. स्वप्नालीचं ममाच्या 13व्याला आम्ही काय विधी विधी काही करायचेच विश्वास, आम्ही गेट टुगेदर केलं. सगळे नातेवाईक, मित्र, परिवार, गोतावळा सगळ्या 70 एक माणसं. छान जेवण, बोलत बाबा सगळ्यात शेवटी बोलायला बोलला ममाबद्दल. शेवटी तो सगळ्यात शेवटी मला नमूद करायचंय, ही जी आमची मुलगी आहे तिचे जे उपकार आहेत, आणि मी म्हणे उपकारच म्हणून तू राग मानून घेऊ नको स्वप्नाली, पण अगं हे असं करायला फार मोठं मन लागतं. स्वप्नालीने ममाचं जे केलंय ना, गेले 12 दिवस घरी होती, हॉस्पिटलमधनं घरी गेल्या 12व्या दिवशी गेली. ते 12 दिवस मीही नशिबाने, तेव्हा मीही पुण्यात होतो, माझे काही काम तेव्हा चालू नाही. ते 12 दिवस स्वप्नालीने ममाचं जे केले करत असते. ऑफकोर्स अशा मुली असणारच आजही जगात, म्हणून जग चाललंय. अशी माणसं आहे म्हणून जग चाललंय. मी पाहिलेलं आहे पहिलं उदाहरण डोळ्यासमोर आहे असं काही. किंवा माझी जी ती स्टेज होती, मी मगाशी जे मूर्खपणा करण्याची समज, त्यावेळी मी स्वप्नालीच्या प्रेमात पडलेलो होतो. तिने होकार द्यायला, मुळात तिला हे रिअलाइज व्हायला की हो आपल्यालाही हा आवडतो, हे रिअलाइज व्हायला 8 महिने लागले. मग त्याच्या पुढचं 1.5 वर्ष तिने ते मला सांगायला घेतलं, मान्य करायला की हो आपण ओके, आय एम ओके विथ वी बिंग इन अ रिलेशनशिप. त्याच्यानंतर 1 वर्षभराने आम्ही एकत्र राहायला लागलो. सो साधारण 3-3.5 वर्षांचा काळ मधला तिने कधी माझं दुःख गोंजारलं. तिला करेक्ट माहिती होतं ह्याला आत्ता ही नीड्स अ शोल्डर टू क्राय अपॉन, बट मला तो शोल्डर नाही बनायचा आणि आता हा कोलॅप्स. मी त्या स्वतःच आखून घेतलेल्या त्या कम्फर्ट झोन मधनं सकाळी उठायचं, जर शूट असेल तर जेव्हा जाग येईल तेव्हा उठायचं, असं वागलं होतं. एवढा उशिरा नाही जायचो मी. कॉल टाइम 8:30चा असेल तर 9:45-10 पर्यंत पोचायचो मी. हे चुकच आहे, पण गेलो रात्री पॅकअप झालं की वाटेत येताना कुठल्या तरी बार रेस्टॉरंट मध्ये थांबायचं, दारू प्यायची, थोडस काहीतरी खायचं, घरी किंवा घरीच दारू घेऊन यायची, दारू प्यायची, काहीतरी मागवायचं, जेवायचं. प्रयोग असेल तर दुपारचा प्रयोग मुंबईतला 4 किंवा 4:30चा असतो. जर आसपासच असेल, म्हणजे मी पार्ल्यात राहायचो, पार्ल्यात प्रयोग असेल 4चा, तर मी 3 वाजता उठलो तरी चालणार होतो, इतकं जवळ थेट. बोरिवली असेल तर जर 1-1:30 लावून द्यायचं. ह्या सगळ्या स्वतःच आखून घेतलेल्या अत्यंत अनहेल्दी आणि मेंटली सुद्धा अनहेल्दी शेड्यूल मध्ये स्वप्नाली जशी एंटर झाली, तिने कधी मारून मुटकून मला शिस्त लावायचा प्रयत्न केला नाही. तिने कधीही माझं दुःख गोंजारायला ती आली नाही. तिने एवढंच सांगितलं हे मला आवडत नाही, तुझं हे वागणं मला आवडत. हे अशा पद्धतीने अप्रोच केल्यामुळे कुठल्याही व्यक्तीला स्वतःला रिअलाइज झालं की मी चुकतोय म्हणून मी बदललो, हे फिलिंग कधी आलं. समोरच्याने मदत केली म्हणून मी सुधारलो, ही चांगलीच गोष्ट असते, पण मला रिअलाइज झालं आणि मी सुधारलो, हे सगळ्यात मोठं फिलिंग असतं. ते तिने ठरवून केलं का नकळत केलं तिने ते मला नाही माहिती, पण हे असं कुठेतरी केलंय. आता हे सगळं आठवल्यावर मला हे सुचतंय. आणि बर तरी सुद्धा अधूनमधून ते काय पाशवी वृत्ती यायचीच बाहेर, पण ती थांबली. आजही आहे. मी काय म्हणे, आमच्या लग्नाच्या वेळी सुद्धा इंटरव्ह्यूज वगैरे जेव्हा थोडेफार झाले तेव्हा म्हणतो मी माझ्यासारख्या माणसाशी लग्न असतं.
तेव्हाचा मी जो आहे तसा आहे. माणूस म्हणून मी वाईट नाही हे मलाही माहिती, मी छाती ठोकपणे सांगतो. पण जोडीदार म्हणून आयुष्यभर मी असीन तर मी माझ्याशी लग्न नसतं केलं त्यावेळेच्या माझ्या, डेफिनेटली नसतं केलं. ती तयार झाली ते रिस्क घ्यायला. मी आता नाव द बॉल इज इन माय कोर्ट. आता मला खूप गोष्टी बदलायच्या आहेत म्हणजे आहेतच. मला गेल्या आता किती 6 वर्षामध्ये अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या लोकांनी, वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांनी हा प्रश्न विचारला आहे की बिग बॉसमधला तुझा अनुभव कसा होता. आणि मी तेव्हाही हेच उत्तर दिलं जे मी आत्ता देणार आहे. मला मजा आली. मी खूप एन्जॉय केला तो 100 दिवसाचा प्रवास. आणि त्या गुहेतून खरं तर बाहेर येणारी पावलं दिसूही नाहीत ना लवकर बाहेर येणारी. मला मजा आली ह्याचं कारण मला तरी असं वाटतं की मला माहिती होतं व्हॉट आय एम गोइंग टू फेस. म्हणजे मी काय आधीच्या सीझन्सचा अभ्यास केला होता हिंदी आणि कन्नड आणि हे असं काही नाही. मी ॲक्च्युली नाही बघितलेले. पहिला जो हिंदी सीझन झाला होता ज्याचे मला वाटतं राहुल रॉय विनर होते त्याचे काही एपिसोड्स मी बघितले होते. अन्यथा मी बिग बॉसचं काहीही पाहिलेलं नव्हतं. पण तो फॉर्मॅट काय आहे याचा अंदाज होता कारण बेसिकली त्याचं काइंड ऑफ वन लायनर्स इतका इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ही माझ्या मते बिग बॉस ही हा एक एक्सपेरिमेंट आहे. म्हणजे कोणी हे केलं होतं मला आठवत नाही. माकडांवर एक एक्सपेरिमेंट केला गेला होता. त्याचं टेक्निकल नाव मला त्या एक्सपेरिमेंटचं आठवत नाही आता. पण कंडिशनिंगशी निगडीत ते सगळं होतं की अमुक प्रकारची परिस्थिती निर्माण करत राहिलं की ते माकड असंच वागेल. अशा प्रकारचा एक एक्सपेरिमेंट केला गेला होता. फ्रॉइडनी वगैरेच केला असेल कारण हा सायकॅट्रीशी निगडीत सायकोलॉजीशी निगडीत एक्सपेरिमेंट आहे. त्याचंच एक मानवी काय म्हणतात आवृत्ती कुठेतरी मला बिग बॉस वाटते. कारण रोज सकाळी ते किती वाजता उठवतात तुम्हाला कळतच नाही कारण घड्याळ नसतं, कॅलेंडर नसतं. रोज सकाळी आमच्या अंदाजानुसार एक 8:30ला वगैरे ते उठवत असावेत आम्हाला. तर समजा इथे माझं डोकं असेल इथे, तर माझ्या डोक्यापासून एक 2.5-3 फुटावर ह्या साईजचा स्पीकर असतो. त्यांना ज्यावेळी आपल्याला उठवायचं असेल त्यावेळी बरं साधारण आपण अलार्म लावून झोपतो. अलार्मवर कधी कधी गाणं असतं. काही लोक तानपुरा वगैरे अलार्म म्हणून लावतात. असं मंजुळ ध्वनींनी आपण हळुवारपणे जाग येणं वगैरे हे आपल्या दैनंदिन आयुष्यातले लाड आहेत. बिग बॉसमध्ये ते अजिबात पुरवले जात नाहीत. साधारणतः दंगलमधलं एखादं गाणं मी आत्ता बोलतोय त्याच्यात 30 पट मोठा आवाज इमॅजिन करा, व्हॉल्यूम इमॅजिन करा. त्या आवाजामध्ये ब्लॅर आउट होतं असं स्पीकरमधनं तुमच्या डोक्यापासून 3 फुटावर. तुम्ही झोपेत ना म्हणजे तुमची दिवसाची सुरुवातच ही होते. बरं हळूहळू एक साधारण पहिले 7-8 दिवस आपण वी आर अ फॅमिली, वी विल बी टुगेदर वगैरे हे सगळं साधारणतः 10व्या दिवशी सगळे हे मनोरे कोसळलेले असतात. तोपर्यंत हा असाचे ती तशीच हे सुरू झालेलं असतं. काही लोकांचं उघडपणे, काही लोकांचं मनातल्या मनात. त्यानंतर एक 3-4 दिवसांनी एक 2 आठवडे तुमचा काळ सरला त्या घरातला की तुमची मेंटॅलिटीज अशी तयार होते हळूहळू की आत्ता हे जे गाणं वेकअप कॉल म्हणून वाजवलंय त्याचा आज आपल्या दिवसात येणाऱ्या टास्कशी काहीतरी संबंध आहे. म्हणजे विचार करा तुमच्या दिवसाची सुरुवातच तुम्ही पहिला काय मस्त हवा यार बाहेर हा विचारच नाही. हे गाणं हे काय दंगलचं गाणं म्हणजे काहीतरी फिजिकल टास्क येणार आज. तुम्ही सुरुवातच तोच विचार घेऊन सुरुवात करता दिवसाची. दिस इज कंडिशनिंग. त्यामुळे हा एक अप्रतिम सोशल एक्सपेरिमेंट आहे, सायकोलॉजिकल एक्सपेरिमेंट आहे आणि ह्या गोष्टींची मला जाणीव होती. बरं मी काय स्वतःचं फार बळीजाव करतोय असं नाही, पण हे बेसिक थोडंसं वाचन आणि एक जगाचं आकलन असल्यामुळे या जाणीवेतनं मला मज्जा येईल हे मला जाणवलं. अर्थात त्या शोचा फॉर्मॅट अंगवळणी पडायला मला वेळ लागला कारण मुळात मी ना 4 हेतू घेऊन गेलो होतो. त्यामध्ये जिंकणं, आता काय स्पर्धेत भाग घेतलाय तर
जिंकणं हे आलंच, म्हणजे त्या नाही तर घेऊन नका ना भाग. मला शेवटचं यायचं आहे आजच्या रेसमध्ये असं म्हणून कोणीच नाही जात रेसमध्ये. कितीही माहिती असलं मी हारणार आहे तरी इच्छा असते जिंकायची. माझे 4 मुख्य हेतू होते. मला फिक्शन करून करून कंटाळा आला होता. फिक्शन म्हणजे हे जे मालिका डेली सोप त्याला फिक्शन, कारण त्या काल्पनिक कथा असतात त्याला फिक्शन म्हणतो आपण. कारण साधारणपणे आता नुकतीच मी केलेली जाऊ नको दूर बाबा किंवा अग्निहोत्र जी पुरुष केंद्री मालिका होत्या, ज्यात पुरुष पात्रांना सुद्धा शेवटपर्यंत पुरेसं महत्त्व होतं, काही कधी कधी तर पारडं जड होतं पुरुष पात्रांचं, अशा मालिका फार फार म्हणजे फार दुर्मिळ झाल्यात. म्हणजे 0.002% वगैरे मालिकांमध्ये असं आता घडत असेल. बाकी सगळ्या मालिका या स्त्री केंद्रीय असतात आणि त्याची कारणं आहेत. म्हणजे ते कॉर्पोरेट जग झालंय मालिकांचं, त्यांना दे लुक ॲट नंबर्स, त्यांना शेवटी आकडेवारी महत्त्वाची. पण साधारण 70 ते 80 एपिसोड्सनंतर 100 धरून चालू पुरुष पात्र हे किचनमध्ये जे काही पॉलिटिक्स बनतंय, म्हणजे चहामध्ये साखरेच्या ऐवजी मीठ का टाकलं माझ्या बायकोनी, ह्यावरून बायकोला ओरडणं, ह्या पलीकडे फार काही करताना दिसत नाही. किंवा अगदीच नाकाशी आलं पाणी तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करायचं, ह्या पलीकडे फार काही नाही घडत डेली सोपमध्ये. आणि हे वर्षानुवर्ष हे घडतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा कलाकार म्हणून पुरुष पात्र साकारणारा एक थोडा विचार करू शकणारा, ज्याला आपला अभिनयसुद्धा करायचा आहे, म्हणजे मी त्यासाठी आलो आहे ना, तर मग रोज 5 सीन असतील तर रोज 5 सीन्समध्ये मला हे आवडलेलं नाही तुझं वागणं, ह्याची फळं तुला भोगावी लागतील, अशा पठडीतली 7 वाक्य प्रत्येक सीनमध्ये बोलून घरी जायचं, यात मला नाही मजा येत. मला कंटाळा यायला लागतो असं घडायला लागल्यावर. त्यामुळे मला फिक्शनचा थोडासा कंटाळा आला होता. मला नॉन फिक्शन करायचं होतं. आणि रियालिटी शोमध्ये माझ्या सीझनचं मी नक्की 100% सांगू शकतो, इट वॉज अ टोटल रियालिटी शो आमचा सीझन. बाकीचे सीझन्सबद्दल मला माहीत नाही, त्यामुळे मी आतमध्ये नव्हतो, मी विधान करायचा मला काही अधिकार नाही. दुसरं माझं कारण हे होतं बिग बॉसला हो म्हणण्याचं, ते म्हणजे आर्थिक. माझ्या तेव्हाच्या साधारण कामाचा आवाका जो चालू होता त्यानुसार मी जर 1 वर्ष काम केलं असतं तरी जेवढी मिळकत कदाचित माझी नसती झाली, त्याच्याहून जास्त आर्थिक मिळकत माझी बिग बॉसच्या 100 दिवसांच्या प्रवासाने झाली. बाहेर काय म्हणजे मला अचानक बाहेर पडल्यावर तोच आपला ब्रँड ॲम्बॅसेडर पाहिजे वगैरे असं काही नाही घडलं त्यानंतर. पण त्या शोमध्ये मला जे पैसे मिळाले ते खूप चांगले पैसे मिळाले आणि त्यामुळे मी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप सहज करू शकलो त्यावेळी. तिसरा माझा हेतू होता तो म्हणजे माझी भाषा चांगली आहे, माझ्या मराठी भाषेवर मनापासून प्रेम आहे आणि तिच्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी मी प्रयत्न केलेले आहेत. थोडंफार प्रभुत्व माझ्याकडे आहे त्या भाषेवरचं, कारण माझी त्या भाषेशी मैत्री आहे, मला त्या भाषेशी खेळायला आवडतं. ह्या सगळा माझा ह्याबद्दलचा अप्रोच लोकांपर्यंत पोचावा. आणि चौथा एक हेतू जो होता, जो अगदीच फारच माझ्यापुरता होता, तो म्हणजे मला माझा वेळ हवा होता. बिग बॉसच्या घरात असा तुमचा वेळ, तुम्ही विपश्यना केंद्र नाही येते की तुम्हाला तुमचा वेळ मिळेल, तो तसा फार मिळत नाही. दिवसभर काहीतरी टास्क तरी चालू असतो, कोणाचं तरी भांडण चालू असते, काहीतरी कुरबुर चालू असते. त्यामुळे तसा फार काही इंट्रोस्पेक्ट अंतःचक्षूंनी जग बघूया वगैरे असं काही करायला वेळ मिळत नाही त्या घरात. पण तरी साधारणतः रोजच्या त्या सगळ्या धकाधकीपासून लांब, भले हे 10, 12, 13, 14, 15 माणसांबरोबरच का होईना, पण एक ते काय होतं ना, ते टनेल व्हिजन सारखं ते इतकं फोकस्ड होतं की हे एवढंच जग आहे आपलं आत्ता, ही एवढीच जनता आहे ह्या जगातली आणि ह्यांच्याबरोबर आपल्याला राहायचं आहे आणि राहायचंच आहे. नाही राहायचं म्हटलं तर आपण हरू. ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी एन्जॉय केलं. माझे हे 4ही हेतू. मला खूप गोष्टींचा बद्दल विचार करायला वेळ मिळाला, काही गोष्टींबद्दल भान आलं. जे मी मगाशी म्हटलं की राग आला तरी रिॲक्ट न करण्यातनं आपला फायदा असतो, हे मला तिथे रिअलाईज झालेली गोष्ट आहे. त्याचं तेव्हा तिथे कारण काय होतं, शिक्षा होईल. फिजिकली रिॲक्ट झालो काही तर शिक्षा होऊ शकते. बरं,
97-100 कॅमेरे आहेत जे 24 तास चालू आहेत. माईक आहे तुमच्या गळ्याला घशाशी अडकवलेला जो 24 तास ऑन आहे. त्यामुळे कुठे कधी काय बोलायचं ह्याचं व्यवधान कायम ठेवणं आणि तरी आपलं म्हणणं ठोसपणे मांडत राहणं. कारण अन्याय तर नाही सहन होत, वाचा फोडलीच पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं बारीकसं भान का होईना नंतर विचार करता लक्षात आलं की अरे हां, ह्या गोष्टी वैयक्तिक बाबतीत घडलेल्या आहेत. सो हे 4 हेतू माझे होते जे बऱ्यापैकी सफल झाले. म्हणजे काय गोष्टी घडत असतात. मी बाहेर पडलो बिग बॉसमधनं, सीझन संपला, फेअरवेल पार्टी म्हणजे रॅपअप पार्टी होती. फिनालेला माझे आई बाबा आणि स्वप्नाली तिघही आले होते, मम्मा बाबा स्वप्नाली. तर ते फिनालेचं फंक्शन झालं, ट्रॉफीचं सगळं आणि आम्ही आता हे रॅपअप पार्टी तिथेच आमच्या सेटवरच होती. व्हॅनिटीज होत्या तिकडे. मम्मा बाबा परत पुण्याला निघणार होते, स्वप्नाली थांबणार होती. मी आपलं चेंज करायला, कारण त्या बॅगा बिगा पाठवून द्यायच्या होत्या, तर मी आपलं चेंज करण्यापुरते कपडे काढले पार्टीसाठी म्हणून. नाही, मम्मा बाबा पार्टीला थांबणार होते, मग ते पुण्याला जाणार होते. ते मी बॅगेतनं कपडे काढले. ते इव्हेंटसाठी जे फिनालेसाठीचे कपडे त्यांनी दिलेले होते, सो ते बदलून माझे कपडे घातले, रेडी वगैरे झालो. बाबा म्हटलं ऐक तू जरा आता परत हे होऊ दे 2-3 दिवस, मग माणसात आलास की लता नार्वेकरांना फोन कर. बरं का रे, कर. त्या मे महिन्यापासून थांबल्यात, नाटक आहे तुझ्यासाठी. तर मला फोन आला होता, माझा नंबर त्यांनी मिळवला कुठून तरी आणि मला म्हणल्या की मला या नाटकासाठी असतातच हवा आहे. काय भाषा आहे त्याची, मला चांगली भाषा बोलणाराच नट इथे हवा आहे, कारण 2 पात्री नाटक आहे आणि खूप बोलायचं आहे त्या नाटकात आणि नाटकाची पात्र दोन्ही पुण्यातलीच आहेत, कथा पुण्यातली आहे, तर मला असतातच हवं आहे. तर बाबा त्यांना म्हणलं होतं की अहो पण तो आत्ता आतमध्ये आहे ना. हां, नाही तो, आणि तो मग कधी बाहेर पडेल असं लताबाईंनी विचारलं. बाबा म्हणलं शक्यतो 22 जुलैच्या आधी बाहेर पडू नये अशी आमची इच्छा आहे. नाही मग मी थांबते म्हणल्या. 2 महिने त्या बाई माझ्यासाठी अख्खं एक नाटक घेऊन थांबल्या होत्या. ही माझ्या मते मला बिग बॉसनी दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे. लता नार्वेकरांसारखी निर्माती एक नाटक, ठीक आहे तो येईल तेव्हा येईल, त्यानंतर आपण नाटक करू, पण मला तोच हवा आहे. केवळ माझी भाषा त्यांनी ऐकली त्या शोमध्ये म्हणून आवडली आणि थांबल्या. म्हणजे ही सगळ्यात मोठी मिळकत म्हणेन मी, कारण त्या नाटकाचे आम्ही जवळजवळ 350 प्रयोग केले. तिला काही सांगायचं हे ते नाटक. इन जनरल ओव्हरऑल आढावा घेतला, परिस्थितीचा आढावा जर घेतला, तर मला बिग बॉसनी खूप दिलं, भरभरून दिलं. आणि माझा सीझन हा खरंच प्रामाणिक रिअलिटी शोचा सीझन होता, हे नक्की. फक्त कंटेम्पररीज असं नाही, काही सिनियर्स आहेत, काही माझ्या नंतर व्यवसाय म्हणून ह्या क्षेत्रात उतरलेले आहेत. उमेश कामतचं मला नाव घ्यायला आवडेल. शिस्तबद्ध, स्वतःच्या बाबतीत शिस्तबद्ध, अत्यंत हसतमुखाने कायम वावरणं, निर्माता म्हणून उभं राहिल्यानंतर किती व्यवधानं डोक्याशी भुणभुण करतात हे साधारण इतकी वर्ष घालवल्यानंतर अगदीच अंदाज येतो. तरी सुद्धा 2 उत्तम नाटकं जी उत्तम चालली सुद्धा अशा नाटकांची निर्मिती करणं. आणि उमेशचं जर बघितलं तर तो सतत दिसत नाही. सतत एक डेली सॉप आपली उमेशची चालूच आहे असं नसतं. तो निवडकच काम करतो. पण मला मी त्याचं स्टेजवरचं काम जास्त पाहिलंय दोन्ही नाटकांमधनं. मी मालिकांमध्ये अर्थात असंभवमध्ये आम्ही एकत्र होतो, त्यानंतर आम्ही एकत्र कामही नाही केलेलं. पण दादा एक गुड न्यूज आहे मधलं मला त्याचा स्टेजवरचा वावर खूप आवडला होता. खूप सहज आणि प्लेझंट. म्हणजे आपल्या बहिणीने अशी एखादी बातमी दिल्यानंतर एखाद्या भावाचं काय होईल ते त्याच्या अंडरस्टँडिंगशी इतकं प्रामाणिक राहून त्यांनी केलं. मी कदाचित वेगळ्या पद्धतीने ते पोर्ट्रे करीन, पण त्यांनी त्याच्या अंडरस्टँडिंगनुसार ते इतकं प्रामाणिकपणे आणि इतकं लवेबल पोर्ट्रे केलं होतं. मला ते फार आवडलं. मी हे स्पेसिफिकली आणि त्याला जाऊन सांगितलं होतं की असा छान आहे हा मोठा भाऊ, मला आवडला हा मोठा भाऊ. सो उमेशचं इन जनरल तो एक प्रेझेन्स ना असं खूप आय एम चेअरफुल आणि असं असतो.
मगाचपासनं अनेकदा नावं जी घेतली त्यात एक फार महत्वाचं नाव राहून गेलं. मी आधीच माफी मागतो. पण ते ह्या सदरातही ते नाव मला घ्यावंच लागेल. ते म्हणजे संदीप पाठक. माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकात माझा मुंबईत आल्यानंतरचा पहिला मित्र संदीप पाठक. त्यांनी जे कष्ट केले, त्यांनी जे स्वतःला ग्रूम केलंय, त्याचं जे वाचन आहे, त्याचा जो एक दृष्टिकोन आहे जगाकडे, आयुष्याकडे आणि कामाकडे बघण्याचा, त्यांनी 4 गोष्टी मला ज्या जादू तेरी नजर आणि ह्या पॅचमध्ये असताना त्या स्पॅनमध्ये शिकवल्या, आवर्जून समोर बसवून शिकवल्या, सांगितल्या आणि माजलगावातनं येऊन ललित कलामधनं नाट्यकलेचं प्रशिक्षण घेऊन मुंबईत येऊन व्यावसायिक नाटकांमधून सुरुवात करत, 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 करत आज एकट्याच्या जोरावर वऱ्हाड निघाले लंडनलाचे इतके काहीशे प्रयोग करून इतकं स्थैर्य, तो इथनं स्थिर कायमच होता. पण स्थैर्याच्या ज्या मटेरियलिस्टिक व्याख्या आहेत, त्यामध्येही इतकं चपखल बसणं, ते नियोजन करणं, अर्थात त्यात कल्पना म्हणजे त्याच्या बायकोचाही खूप मोठा हातभार आहे, प्रश्नच नाही. हे तोही मान्यच करतो. पण खूप गोष्टी शिकण्यासारख्या मला संदीपकडनं वाटतात. नट म्हणून तर आहेतच, माणूस म्हणून पण तेवढ्याच आहेत. त्या जोडप्याकडनंच इनफॅक्ट मी तर म्हणतो. तिसरं मला आवर्जून सांगावसं वाटेल सिद्धार्थ जाधव. एखाद्या माणसाची ग्रूमिंग, स्वतःची ग्रोथ करणं, म्हणजे नट म्हणून किती, माणूस म्हणून किती, स्वतःला पोर्ट्रे करण्याचं स्किल किती, ह्या दृष्टीने सिद्धार्थ जाधवनी स्वतःला जे ग्रूम केलंय ना, हे फार कमी लोकांनी केलंय. माझ्या माहितीत मी पाहिलेल्यांपैकी असतील ऑफकोर्स. मराठीमध्ये मला नाही वाटत एवढे आहेत, पण सिद्धार्थ एवढं स्वतःमध्ये ड्रास्टिक बदल स्टाईल कोशंटमध्ये, तुमच्या वावरामध्ये, तुमच्या कॉन्फिडन्समध्ये आणि तरीही मुळाशी अत्यंत जमिनीवर राहणं. अत्यंत जमिनीवर. म्हणजे आत्ता ह्या वर्षीच्याही माझ्या वाढदिवसाला मध्ये काहीही आमचा कॉन्टॅक्ट नसतो. कुठे काही भेट झाली, एखाद्या सेटवर किंवा कुठे इव्हेंटला किंवा अशी, तर अत्यंत अस्तेनी चौकशी केली जाते एकमेकांची, एवढंच. किंवा त्याचं काही नवीन येणार असेल तर मी ऑल द बेस्टचा मेसेज करतो. माझ्या नाटकासाठी बाईट हवा होता तेव्हा त्यांनी पहिल्या फोनला "हा देतो की" म्हणून 10व्या मिनिटाला बाईट पाठवला. इतपतच आमचा कॉन्टॅक्ट असतो. आवर्जून वाढदिवसाला त्यांनी व्हॉइस नोट पाठवली. व्हॉइस नोटला एक पर्सनल टच येतो. मेसेज हा तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे त्यांनी आनंद होतोच की यार मेसेज केला, थँक यू, विश केलंस. व्हॉइस नोटला एक वेगळा पर्सनल टच येतो आणि त्याला मेसेज करणं काही शक्य नव्हतं का? अशी काय आमची घट्ट मैत्री आहे वर्षानुवर्षांची, असं नाहीये. माणूस म्हणून एकमेकांबद्दल दोघांनाही आदर आहे. मध्यंतरी काही वर्षांपूर्वी मी त्याला गाईडन्ससाठी फोन केला होता, की मला मला तुझ्याकडून जाणून घ्यायचंय, तू काय केलंस? तू स्वतःला एवढा पॅराडाईम शिफ्ट ग्रूम कसा काय केलाय स्वतःला? तेव्हा तो ते असं सगळं समजावून सांगू शकला नाही मला, कारण पण तो एक छान अवलिया, गमताड्या आणि सेन्सिबल माणूस आहे आणि शिकण्यासारखं आहे त्याच्याकडनं आहे. जितेंद्र जोशी असा नट म्हणजे आत्ताच्या घडीला जर बघितलं तर मराठीतल्या पहिल्या 3 सर्वोत्तम नटांमध्ये जित्याचं नाव घेईन, जितूचं नाव घेईन. आणि मी त्याला जितू म्हणू शकतो ही परवानगी, हा अधिकार माझ्याकडे त्यांनी दिलाय, ह्यासाठी मी स्वतःला नशीबवान मानतो. व्हेंटिलेटरमध्ये त्यांनी जे काम केलंय तसं मला पुढची 10 वर्षात तरी जमेलसं वाटत नाही. फार फार मॅच्युअर आणि फारच ताकदीचा नट आहे, फारच ताकदीचा. ह्या पुढे काय याच्याहून जास्त काही बोलायचीच आवश्यकता नाही. प्रवीण तरडे, खूप शिकण्यासारखं खूप काही आहे. विचारच 70 mm पेक्षाच मोठा करायचा. कसलाही. आरशात बघताना सुद्धा तो 70 mmच बघतो बहुतेक. हां, म्हणजे तुमचं बेसिक थॉटच जर एवढा ग्रँड लेव्हलला चालू असेल,
तर तुम्ही ती स्वप्नच ती बघणार आहात आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रवीणनी जे कष्ट घेतलेत ते आम्हालाही माहिती आहेत. मी इतका अगदी जवळून याचा साक्षीदार नाहीये, पण जाणीव होती. कारण कुठल्या बॅकग्राऊंड म्हणजे कॉलेजला असताना तो कसा होता, कलेशी कसा काहीही त्याचा संबंध नव्हता. चॅलेंज म्हणून हे मी ऐकलंय, की त्यांनी चॅलेंज म्हणून, "हां, चल दाखवतो ना करून एकांकिका." असं म्हणून एकांकिका केली. बरं ती एक गंमत आहे. त्यांनी जेव्हा पहिल्यांदा पुरुषोत्तमला एकांकिका बसवली, तेव्हा माझा बाबा परीक्षक होता आणि ते 3 परीक्षकांचं पॅनल आणि ह्यांची एकांकिका फायनलला नाही पाठवायची अशी चर्चा होती. बाबा म्हणला, "पाठवायची." मी सहीच करणार नाही, नाहीतर म्हणला परीक्षकाच्या फॉर्मवर. तर बाबांनी अट्टहासाने ही एकांकिका यांची फायनलला पाठवायचं म्हणून धरून ठेवलं. ती फायनलला गेली आणि बाबांनी तेव्हा यांना प्राथमिक फेरीचा निकाल लागल्यावर घरी बोलावलं होतं. प्रवीण आणि अजून आय थिंक रमेश परदेशी, ज्याला पिट्या म्हणतात सगळे आपुलकीनी. त्यांना आय थिंक घरी बोलावलं होतं एक बेसिक, की हे जरा बदला, हे असं करा, तसं करा. पण प्रवीण अजूनही त्या गोष्टीची आठवण ठेवून आहे. आज आत्ताच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवीण तरडे हे फार मोठं नाव आहे आणि ते त्यांनी कमावलेलं नाव आहे. पण तरी मी तेच म्हणतो, सुरुवात, मूळ कुठे ते न विसरणं हे माझ्या दृष्टीने कलाकाराचं सगळ्यात मोठं भांडवल असतं. आणि ही आत्ता मी जी 4-5 नावं घेतली ही सगळी अशीच आहेत. मुळं न विसरणारी आणि पिरियडिकली आपल्या मुळाशी जाऊन एकदा मुळाचे पाय धरून परत नव्या जोमाने उभी राहणारी ही काही माणसं आहेत. अजून बरीच आहेत, पण यादी फार मोठी होईल, वेळ खूप जाईल. मला सगळ्यात काय आवडलं माहितीये, मला गाणं म्हणायची विनंती नाही केली. म्हणजे मला गायचा प्रॉब्लेम आहे असं नाही, लोकही कौतुक करतात, पण प्रश्न पडतो प्रत्येक इंटरव्ह्यूला जाऊन गायचं काय? बरं सध्या तसा माझा काही फार गायनाशी टच नसल्यामुळे ना, आणि मी काय सध्या कुठली गाणी चलती आहेत, ते काय मला माहीत नसतं बाबा. मी आपलं त्यात ओल्ड स्कूल पडतो, मग कशाला उगाच बोर करा प्रेक्षकांना, ते बरं झालं. मुळात काही गोष्टी ज्या कुठल्याच इंटरव्ह्यूमध्ये बोललो नव्हतो, मला चुका मान्य करायला कधीच काही वाटत नाही. मला टीकेचंही काही वाटत नाही. तुम्ही योग्य पद्धतीने, योग्य शब्दांमध्ये माझ्यावर टीका करा. माणूस म्हणूनही केलीत तरी हरकत नाही. कामाबद्दल तर अजिबातच हरकत नाही. तसंच मला चुका मान्य करायलाही काही वाटत नाही. आणि शेवटी काय आहे, आपला स्वप्न विकायचा धंदा आहे. हे क्षेत्र म्हणजे स्वप्न विकायचा व्यवसाय आहे. तर कुठेतरी ही स्वप्न विकत असताना त्याच्या मागचा माणूस किती चुकत होता, पण तो तुमच्या समोर स्क्रीनवर स्वप्न विकायचा प्रयत्न करत होता. ही बाजू मला दाखवायची संधी तुम्ही दिलीत, त्यासाठी ॲक्चुअली तुमचेच आभार आहेत. थँक यू.